जय राधा माधव कुंज बिहारी। 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 गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदानंदन जय भज जनरंजन। जय यमुना तीरवनचारी। जय धीर बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। लगाएंगे, देखिए आगे की हरे तरफ। कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण आगे आगे हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे। जय राधा कुंज बिहारी राधा कुंज बिहारी जय गौरनिताय जय गौरनिताय। जय जगन्नाथ जगन्नाथ
बलदेव जय सुभद्रमय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर प्रेमानंदी हरिनाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय माऊली महाविष्णू जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधाकृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो मावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरद्विषे नमः हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते सप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलाञ्चल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या तुका म्हणे या कार्यक्रमामध्ये माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपण पाहणार आहोत सुंदर अशा प्रकारचा अभंग आहे आणि त्यामध्ये तुकाराम महाराज गोकुळचं वर्णन करतायत गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा त्याप्रमाणे गोकुळामध्ये भगवंतांनी लीला केल्या वृंदावनामध्ये लीला केल्या त्याचं वर्णन महाराज आपल्या अभंगामधून करतायत अभंग असा आहे वैकुंठीच्या लोका दुर्लभ हरिजन तया नारायण समागमे समागम त्यांचा धरिला अनंते जिही चित्त वित्ते समर्पिली समर्थ ते गाती हरीचे पवाडे एरते बापुडे रावराने रामकृष्णे केले कौतुक गोकुळी गोपाळांचे मेळी गाई चारी मोरी पावा वाहे पाठी धन्य जाळी काठी कांबळीते काय गवळी यांच्या होत्या पुण्यराशी अनिक त्या म्हैसी गाई पशु सुकते अमूप लुटले सकळे गोपिका गोपाळी धनिवरी त्यासी सांगितली मात ज्यांचे जैसे आर्त तयापरी परी त्यांचे तुम्ही ऐका नवल दुर्गम जो खोल साधनासी शीक लावनिया घालिती बाहेरी पाहता भीतरी सवेची तो तोंडाकडे त्यांच्या पाहे कौतुके शिव्या देता सुके हसतसे
शिव्या देता त्या गवळणी, मरता जप ध्यानी न बोले तो. तो जे जे करी ते ते दिसे उत्तम, तुका म्हणे वर्म दावीस होते. तर भगवंत कशा प्रकारे आपल्या भक्तांच्या सोबत, गोपाळांच्या सोबत, गवळ्यांच्या सोबत आदान प्रदान करतायत, गोपींच्या सोबत, त्याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. तर उपस्थित सर्व भक्तांच्या चरणी दंडवत प्रणाम प्रार्थना की तुम्ही आशीर्वाद द्या. भगवंतांना प्रार्थना करा. वैष्णवांच्या कृपेशिवाय भगवंताच्या लीलांचं वर्णन आपण करू शकत नाही. सर्वांनी आशीर्वाद द्यावा. हे अभंग अतिशय सुंदर आहे. जगद्गुरु माऊली महावैष्णव तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये वर्णन करतायत. भगवंत गोकुळी जन्मले, कृष्ण गोकुळी जन्मला. भगवंत जन्मले नाही, भगवंताचा जन्म आपल्यासारखा होत नाही. त्यांना 9 महिने गर्भामध्ये राहावं लागत नाही. त्यांना कर्म भोगावे लागत नाही, कारण ते भगवंत आहेत, ते प्रकट होतात. कंसाच्या कारागृहामध्ये भगवंत प्रकट झाले. त्याच्या अगोदर नंद महाराज वसुदेवांच्या हृदयामध्ये प्रकट झाले. वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयामध्ये प्रकट झाले आणि देवकीच्या हृदयातून कारागृहामध्ये चतुर्भुज मूर्ती भगवंताची देवकी माता पाहू लागलेली. असे भगवंत प्रकट होतात, कारण ते भगवंत आहेत. त्यांना गर्भवास सोसावा लागत नाही. त्यांचा विग्रह, त्यांचं शरीर दिव्य आहे. आपलं कसं रक्त, मांस, हाडी, दुर्गंधी, हड्डी, तसं त्यांचं शरीर नाहीये. परम दिव्य असा विग्रह भगवंताचा आहे. ते कधी आजारी पडत नाहीत, त्यांना कधी दुःख होत नाही. आपल्यासारखा हाडामासाने भरलेलं त्यांचं विग्रह नाहीये, दिव्य आहे. त्यांचे इंद्रिय दिव्य आहेत. ते कानाने पाहू शकतात, ते हाताने ऐकू शकतात, ते डोळ्याने तुम्ही दाखवलेला भोग नैवेद्य खाऊ शकतात. त्यांचे कुठले इंद्रिय कुठलेही कार्य करू शकतात, आपल्यासारखं नाही. आपण फक्त डोळ्याने पाहू शकतो, कान आपले पाहू शकतात का? नाही. पण जेव्हा आपण भगवंताची कथा वैष्णवांच्या मुखातून ऐकतो, तेव्हा कानाला सुद्धा त्याचं दर्शन होतं. पण भगवंतासारखे आपले अवयव दिव्य नाही आहेत. भगवंताचा विग्रह दिव्य आहे, भगवंताची इंद्रिय दिव्य आहेत. भगवंत विभू आहेत. भगवंत बाल रूपामध्ये असले तरी सर्व सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. एक छोटासा लहान बालक, पण एवढी 12 कोस दूर उंच अशा प्रकारची पुतना, तिला भगवंतानी मारलं. उत्तम. पुतनेला मारलं, तिचा उद्धार केला. आणि ती शत्रू म्हणून आली होती, विष पाजण्यासाठी, कन्हैयाला मारण्यासाठी आली होती. पण भगवंतानी तिच्यावर कृपा केली, तिला मुक्ती दिली. आणि कुठली? आपण मातेला देतो ते यशोदेला, देवकीला ज्या प्रकारची मुक्ती, अशा प्रकारची मुक्ती. म्हणून ते भगवंत आहे. दयाळू आहेत, कृपाळू आहेत. शत्रूवर सुद्धा कृपा करतात. आपण शत्रू आला तर त्याला पाहत नाही, त्याच्याशी बोलत नाही, किंवा बोललो तर आपण त्याला शिव्या घालणार, काहीतरी वेडवाकडं बोलणार. पण भगवंत शत्रूवर सुद्धा कृपा करतात. जरासंध, त्यालाही मुक्ती दिली. ते शिशुपाल दंतवक्र, त्यांनाही मुक्ती दिली. तर कंसाला सुद्धा मुक्ती दिली. कंस काय करत होता? भगवंताचं चिंतन करत होता. शत्रुभावामध्ये त्याला उठता बसता कृष्ण दिसत होता, मृत्यू समोर दिसत होता.
मृत्यूच्या रूपामध्ये तो भगवंतांना पाहत होता. खाताना प्लेटमध्ये त्याला कृष्ण दिसत होता. पानाचा विडा खाताना त्याला कृष्ण दिसत होता. झोपीमध्ये, स्वप्नामध्ये, जागृती कृष्ण दिसत होता. पण तो शत्रुभावाने भगवंताचं चिंतन करत होता. शत्रूला सुद्धा भगवंत मुक्ती देतात असे भगवंत आहेत. असे भगवंत काय होतात, अवतार घेतात. कंसाच्या महालामध्ये, कंसाच्या कारागृहामध्ये प्रकट झाले आणि नंद महाराजांनी त्यांना गोकुळामध्ये नेऊन सोडलं. रात्री 1-2 वाजता त्या ठिकाणी यशोदा झोपलेली होती. यशोदाला एक कन्या झालेली होती. नंद महाराजांनी तिथं कन्हैयाला ठेवलं आणि त्या कन्येला घेऊन वसुदेव परत गेले. आणि मग दुसऱ्या दिवशी सर्वांना गोष्ट समजली. यशोदेला पुत्र झाला. वसुदेवाने आनंद केला. अनेक गायी, हजारो गायी दान दिल्या. सुवर्ण अलंकाराने, वस्त्राने सुशोभित अशा प्रकारचं गोदान भगवंतानी केलं. भगवंताच्या जन्मासाठी वसुदेवानी अनेक प्रकारे सेवा केलेली आहे.